Hello dear students, welcome again. In the last lecture we discussed about the icebreakers activities of the statement of purpose and studied what is statement of purpose. Today we are going to learn format of the SOP, statement of purpose. Format of the SOP. The statement of purpose should be written in around 500 words, tentatively in 5 or 6 paragraphs. The statement of purpose should be written in around 500 words. म्हणजे की स्टेटमेंट ऑफ पर्पज हे जवळजवळ 500 शब्दांमध्ये लिहिलं जातं, टेंटेटिव्हली इन 5 और 6 पॅरेग्राफ्स. जवळजवळ त्या ठिकाणी 5 ते 6 पॅरेग्राफमध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज हे पूर्ण करायचे असते. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. मग आता स्टेटमेंट ऑफ पर्पजची सुरुवात कशाने करायची आहे? बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, की आधी तुमचे इंट्रोडक्शन, ओळख करून द्यायची. देन टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, त्यानंतर तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड जे काही आहे त्याच्याबद्दल चर्चा करायची किंवा लिहायचं आहे. देन युअर मेंटल मेकअप अँड एम इन लाईफ, त्यानंतर तुमचं ध्येय काय आहे. द सेकंड पॅरेग्राफ शुड स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक प्रोग्राम ऑर कोर्स, युअर एरिया ऑफ द इंटरेस्ट. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ, दुसरा जो काही परिच्छेद आहे त्याच्यामध्ये कशाबद्दल बोलणार आहात? टू स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक प्रोग्राम ऑर कोर्स. तुम्ही हा विशिष्ट प्रोग्राम किंवा कोर्स का निवडलेला आहे. युअर एरिया ऑफ इंटरेस्ट, किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा आवड आहे ते या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. इन द थर्ड पॅरेग्राफ, राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल or suitable for this career goal or objective. In the third paragraph, write about your qualities. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुमच्यामध्ये असलेले जे काही क्वालिटीज आहेत किंवा जे गुण आहेत त्याबद्दल लिहायचं आहे. दॅट वुड बी हेल्पफुल और सुटेबल फॉर दिस करियर गोल और ऑब्जेक्टिव्ह, की तुमचं हे जे काही करियर आहे, ध्येय आहे ते मिळवण्यासाठी त्या तुमच्यामध्ये असलेले ते गुण, ते क्वालिटीज कशा प्रकारे हेल्पफुल ठरतील ते सांगायचं आहे. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल्स. त्याचप्रमाणे तुमचे हॉबीज, तुमचे छंद, त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा अजून काही अभ्यासेतर जे काही तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कशा प्रकारे तुमचे हे ध्येय साध्य करण्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतात ते त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. In the fourth paragraph, mention your experience in this field or any internship project you have done. आता चौथ्या पॅरेग्राफमध्ये काय काय मेन्शन करायचे, काय नमूद करायचे आहे? युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. तर त्या फील्डमध्ये, ज्या विशिष्ट फील्डमध्ये, त्या कोर्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहात तर त्याच्यामध्ये तुमचा असलेला एक्सपिरियन्स तो नमूद करायचा आहे. अँड एनी इंटर्नशिप प्रोजेक्ट यू हॅव डन, किंवा तुम्ही एखादी इंटर्नशिप केली असेल किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्ही तयार केला असेल तर त्याबद्दल नमूद करायचं आहे. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम दी अदर ॲप्लिकंट्स. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम दी अदर ॲप्लिकंट्स, म्हणजे की इतर जे काही ॲप्लिकंट्स आहेत किंवा ज्यांनी स्टेटमेंट ऑफ पर्पजचं ॲप्लिकेशन केलेलं आहे तर त्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा किंवा इतर लोकांपेक्षा तुम्ही कशा प्रकारे भिन्न आहात किंवा तुमच्यामध्ये काय फरक आहे तो तुम्ही इथं त्या ठिकाणी पॉईंट आउट करायचे, नमूद करायचे आहे. इन द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ, स्टेट हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स ऑर युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू. आणि शेवटचा जो काही पॅरेग्राफ असेल, कन्क्लुडिंग पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही ॲडमिशन या पर्टिक्युलर कोर्स किंवा युनिव्हर्सिटीमध्ये घेत आहात तर ते तुमच्यासाठी कसं बेनिफिशियल राहील किंवा कशा प्रकारे ते फायद्याचे आहे हे स्टेट करायचं आहे. अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम अ लाँग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह, आणि एक लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह म्हणून तुम्ही त्या करिअरकडे किंवा त्या व्यवसायाकडे कसं
प्रकारे बघत आहात, कशा प्रकारे तुम्ही कडे बघत आहात ते सांगायचं आहे. राईट दी स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. आणि जे स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्ही लिहित आहात ते क्लिअर आणि लुसिड लँग्वेज, अगदी स्पष्ट आणि ओघवत्या भाषेत असलं पाहिजे. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स. त्यानंतर स्पेलिंग किंवा कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स त्यामध्ये असायला नको. यू शूड बी कन्व्हिन्सिंग. शो डिटर्मिनेशन इन युअर करियर. Your purpose of choosing this particular course and university should be in accordance with your career. Remember that your personality is reflected through this. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की तुमचे हे जे काही स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे की जे तुम्ही लिहित आहात ते कसं लिहित आहात, कशा प्रकारे तुमची लँग्वेज आहे, त्याच्यावरून ते तुमची पर्सनॅलिटी, तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते रिफ्लेक्ट करतं किंवा दिसून येते. Highlight your qualities, life experiences in such a way that your application should stand out from the rest. हायलाईट युअर क्वालिटीज. तुमचे जे काही क्वालिटीज आहेत, गुण आहेत ते हायलाईट करायचे आहेत. लाईफ एक्सपिरियन्स, तुमच्या जीवनातील जे काही अनुभव आहेत ते अशा प्रकारे मांडायचे आहे की तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम दी रेस्ट. की तुमचं ॲप्लिकेशन इतरांपेक्षा हे वेगळं वाटलं पाहिजे.